नमस्कार, मी डॉक्टर अमोल पांडव. नमस्कार, मी डॉक्टर ज्येष्ठराय पाटणगणकर. आम्ही दोघे पेन पॅनेशिया पेशंट एज्युकेशन फोरम या ऑफिशियल व्हिडिओ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे मस्क्युलोस्केलेटल सोनोग्राफीद्वारे टाचदुखीचे अचूक निदान व उपचार. टाचदुखीचा त्रास हा प्रामुख्याने क्रॉनिक पेन म्हणजे दीर्घकालीन वेदना या प्रकारामध्ये मोडतो. यामध्ये रुग्णांना जमिनीवर पाय टेकवताना, चालताना असह्य अशा वेदना होतात. मध्यमवयीन महिलांमध्ये टाचदुखीचा त्रास हा जास्त प्रमाणावर आढळतो. टाचदुखीचे निदान करताना एक्सरे ही तपासणी प्रामुख्याने करण्यात येते. बहुतांश रुग्णामध्ये एक्सरे तपासणी ही नॉर्मल असते आणि प्रत्येक वेळी एक्सरे तपासणीमध्ये वाढलेले टाचेचे हाड हे वेदनेचे कारण नसते. त्यामुळे मस्क्युलोस्केलेटल अल्ट्रासाऊंड या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा निदानासाठी करण्यात येतो. मस्क्युलोस्केलेटल सोनोग्राफी किंवा MSK अल्ट्रासाऊंड हा सोनोग्राफीचा एक प्रकार आहे. याद्वारे टाचदुखीसारख्या वेदनेसंबंधीच्या बऱ्याच रोगांचे प्रभावीपणे निदान करता येते. MSK अल्ट्रासाऊंडद्वारे टाचेमध्ये झालेले बदल हे रुग्ण जेव्हा OPD येतो तेव्हाच आपण ते ओळखून त्याचे निदान करू शकतो आणि केलेल्या निदानानुसार आपण टाचदुखीवरील ट्रीटमेंट अतिशय योग्य प्रकारे ठरवू शकतो. पेन फिजिशियन किंवा वेदना निवारण शास्त्रज्ञ ह्या मस्क्युलोस्केलेटल अल्ट्रासोनोग्राफी किंवा MSK USGचा वापर करून त्याचे निदान आणि उपचार ठरवतात. उपचार पद्धतींमध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शनद्वारे अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन्स किंवा ऑर्थोबायोलॉजिक्स जसे की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट किंवा ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेटचा वापर हा उपचारासाठी करण्यात येतो. सोनोग्राफी मशीनद्वारे उपचार करताना लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे जागेवर भूल दिली जाते. नंतर मशीनद्वारे टाचेचा पॅथॉलॉजिकल एरिया ओळखला जातो. टाचेच्या त्याच इजा झालेल्या भागामध्ये अचूकरित्या अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन किंवा ऑर्थोबायोलॉजिक स्पेसिमेन इंजेक्ट केला जातो आणि हे प्रोसिजर करताना रुग्णांना कुठलाही त्रास होत नाही.